गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहरमे देवं गृहाणार्घ्यं नमस्तुते। कृष्णपक्षे चतुर्था तु समपूजिते विद्युते क्षिप्रसिद्ध देवेशे अंगारकाय नमस्तुते। गणेश अंगारकी श्लोक होता हा। तर सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थीची कथा। मंगळवारची जी संकष्ट चतुर्थी येते तिला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाते। आपल्या हिंदू धर्मातील सर्वजण सहसा गणेश भक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात। आपापल्या घरातील संध्याकाळी देव्हाऱ्यातील गणपतीला पूजून दुर्वा मोदक अर्पण केले जातात। त्याचबरोबर चंद्रोदयानंतर मात्र गणपतीचे श्लोक वाचून हा उपवास सोडला जातो। परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाते। या अंगारकी चतुर्थी मागची कथाही तितकीच रंजक आहे। ही कथा आपण ऐकण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः नक्की लिहा। गणपतीची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहील। तर बघा, कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते। या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नावाचा जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते। ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितले। त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला। त्यानं 1,000 वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा। स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान होते आणि त्याच्यावर प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले। यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारची जी संकष्ट चतुर्थी ही तुझ्या अंगारिका ह्या नावाने ओळखली जाऊन उपासकास म्हणजे हे व्रत करणाऱ्यास 21 संकष्टी व्रत केल्याचे फळ प्राप्त होईल। म्हणजे ह्या चतुर्थीमुळे 21 संकष्टीचे फळ मिळणार आहे। तुझ्या ह्या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणामुक्त होतील। अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंगारकासारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असल्यामुळे मंगळ ह्या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील। त्यामुळे गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले। म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे जमत नसेल अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की या व्रतामुळे 21 संकष्टी केल्याची फल मिळते, हे वेदवचन दिलेले आहे। म्हणूनच आजची ही मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी ही या वर्षातील पहिली अंगारकी असल्यामुळे आपल्याला काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्त्वाचे कर्मे मार्गी लागण्यासाठी आणि इच्छुकांनी आज अंगारकी मात्र अवश्य करा। कारण आज ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैक सहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात
आणि यामुळे कुणीही उद्याची चतुर्थी म्हणजे आजची चतुर्थी धरणाऱ्यास या पुण्यलहरींचा त्याला निश्चित लाभ होतो. हे मी स्वानुभवाने सांगते आणि ह्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा, हेही ध्यानात असू द्या. कुणाच्याही सांगण्यावरून स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अजिबात अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशीपोटी झोपलेले कदाचित आवडणारच नाहीत. म्हणून त्यांच्या आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करूनच उपवास सोडणे केव्हाही चांगले आणि त्यामुळेच फलप्राप्तीही निश्चित मिळणार आहे. चला तर मग आपण पुन्हा एकदा गणेश अंगारकीचा श्लोक म्हणूया. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टं हरमे देवं गृहाणार्घ्य नमस्तुते. कृष्णपक्षे चतुर्था तु संपूजिते विद्युते क्षिप्रप्रसिद्ध देवेश अंगारकाय नमस्तुते. थोडंसं बोलताना माझं कुठे चुकलं वगैरे असेल तर नक्कीच माफी असावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.